नमस्कार मंडळी, मी अक्षय शिंदे आणि आपण पाहतात आपल्या हक्काचे चॅनेल ज्याचं नाव आहे चोराखळ नगरी. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे लाडक्या बहिणीची ई-केवायसी चालू होती आणि आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. तरीसुद्धा लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहेत ते अजून देखील हप्ता पडलेला नाही. कारण आपल्याला माहिती होतं पाठीमागच्या रेग्युलर जे हप्ते होते 1,500चा तो लाडक्या बहिणींना मिळतच आलेला आहे. पण आत्ता सध्या ई-केवायसी करून देखील जे काही लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीचा हप्ता अजून देखील त्यांच्या खात्यावरती आलेला नाही. तर मित्रांनो, मला असं सांगायचं आहे की बाबा लाडक्या बहिणी योजनेचे जे काही हप्ते आहेत ते हप्ता, या महिन्याचा हप्ता आणि पाठीमागचा जे काही पेंडिंग महिन्याचा हप्ता आहे त्या दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. म्हणजे जे काय असा अंदाज आहे तो वर्तवण्यात येत आहे. म्हणजे तुमचा जो का आता 3,000 जे येणार आहेत पाठीमागच्या महिने 1.5 आणि या महिन्याचे 1.5 असे 3,000 जे आहेत तुमच्या खात्यावरती एकत्र जमा होतील अशी शक्यता आहे. असा कोणताही जी आर निघालेला नाही किंवा कोणती तारीख वगैरे देखील जाहीर झालेली नाही की बाबा तुमच्या खात्यावरती 3,000 जमा होतीलच. पण एक असा अंदाज आहे की आपला 3,000 दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र जमा होतील. तरी अजून बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे. अजून जे काय राहिलेले आहेत लाडक्या बहिणी ई-केवायसीच्या त्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्यायची आहे. पण आता ज्यावेळेस शासन जी आर काढेल किंवा तुमचं जे काय हप्ते आहे ते कधी पडणार, किती तारखेला पडणार, त्या संदर्भातलं जे काही नवीन अपडेट्स असतील त्या अपडेट्स आल्यानंतर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि लाडक्या बहिणींना परत एकदा नवीन खुशखबर देणार आहोत. व्हिडिओमध्ये परत एकदा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.